दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने सडेतोड उत्तर हे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना दिलं आणि एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त केले। या ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने भारतीय सैन्याला मानवंदना देण्यासाठी आणि जे ऑपरेशन सिंदूर होतं त्या संदर्भात आपली जी भावना आहे देशाप्रती ती दर्शवण्यासाठी कोल्हापुरात सध्या ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। खरं तर सध्या कोल्हापूरसह अनेक ठिकाणी या रॅलीचं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले। कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली आणि त्यानंतर बिंदू चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक असा ह्या रॅलीचा मार्ग आहे। अनेक कोल्हापूरकर त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही तिरंगा रॅली काढण्यात आली आहे। हे पहा 22 तारखेला दहशतवाद्यांनी निष्पाप अशा आपल्या 27 पर्यटकांचा बळी घेतलेला होता। त्याचा बदला घेण्याचं काम 7 मे रोजी भारतीय सैन्यानं प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये घुसून 150 किलोमीटर आत जाऊन दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले। 100हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान पोचवलेलं आहे आणि अशा या सैनिकांना 2 दिवसामध्ये पाकिस्तान बरोबर सुरू झालेलं हे युद्ध संपवलं। पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले, त्यांना नामोहरम केलं, त्यांनी माफी मागितली आणि चर्चेची तयारी दर्शवली। म्हणून आपल्या भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सबंध भारत देश हा त्यांच्या सोबत आहे। म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करून याच्यामध्ये आबाल वृद्ध सहभागी होतील। यामध्ये सर्व तरुण मंडळ, सर्व पक्षाचे लोक, सर्व तालीम संस्था, संघटना, शाळा, व्हाईट आर्मी, एक्स आर्मीचे सर्व लोक या सगळ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम आम्ही आज करत आहोत। आणि आपल्यासोबत इथं अमल महाडिक काय सांगाल, कशा पद्धतीने भावना आहे, काय या रॅलीचं प्रयोजन आहे? आज खरं बघायला गेलं तर ऑपरेशन सिंदूर या युद्धाच्या कारवाईमध्ये जे जवान शहीद झाले आणि त्याचबरोबर जे जवान आता युद्धासाठी सज्ज आहेत आणि जे युद्ध लढतायत त्यांना खरं बघायला गेलं तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आज त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज देशभरामध्ये अशा रॅली निघतायत। त्यामुळं आज आम्ही कोल्हापूरकर पण आज आम्ही सैनिकांबरोबर आहोत हे आज या रॅलीच्या निमित्ताने आम्ही सांगतोय। निश्चितच भारत देशाने जगाला दाखवून दिले की आज आपली युद्धाची काय आपले सैनिक करू शकतात आणि काय करतात। त्यामुळं मला या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही सैनिकांबरोबर आहोत आणि आज आपल्या देशासाठी दिवस रात्र 365 दिवस जे रक्षण करणारे सैनिक आहेत त्यांना कृतज्ञता व्यक्त करतो। नक्कीच आपण बघतोय की अनेक कोल्हापूरकर या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि हातामध्ये तिरंगा ध्वज, त्याचबरोबर पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हातामध्ये बॅनर घेऊन या ठिकाणी सर्व कोल्हापूरकर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपण बघू शकतोय। अनेक महिला असतील, त्याचबरोबर लहान मंडळी देखील या ठिकाणी आहेत। काय सांगाल, काय भावना आहेत, काय तिरंगा रॅलीचं या प्रयोजन आहे, काय सांगाल? देशावर जे आमच्या संरक्षणासाठी जे सैनिक लढत आहेत आणि त्याने जे काय पाकिस्तानवर 9 ठिकाणी स्ट्राईक केला त्याचा अभिमान म्हणून आणि त्यांचं मनोबल वाढण्यासाठी आम्ही ही तिरंगा रॅली काढत आहोत आणि भारतीय देश अखंडता आणि सार्वभौमता अखंडित राहावी यासाठी सैन्यांचं मनोबल वाढण्यासाठी आम्ही तिरंगा रॅली काढतो। काय सांगाल, तिरंगा रॅलीमध्ये कोल्हापूर ऑपरेशन सिंदूर झालेला आहे याचा अभिमान आहे, आम्हाला सार्थ अभिमान आहे। त्यामुळं आमचा पूर्ण भारतीय सैन्याला पाठिंबा म्हणून आम्ही ही रॅली काढलेली आहे। नक्कीच आपण बघतोय कोल्हापूरकर मोठ्या उत्साहाने या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि तिरंगा ध्वज बॅनर घेऊन या ठिकाणी लहान मुलांसह सर्वजण सहभागी झाल्याचं बघायला मिळतंय। खरं तर ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत भारताने जी कामगिरी केली ती कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये आपल्या भारतीय सैन्याप्रती असलेली भावना या तिरंगा रॅलीमधून व्यक्त करताना कोल्हापूरकर देखील दिसत आहेत आणि याच तिरंगा रॅलीमधून सध्या देशाला आपल्या मानवंदना आपल्या भारतीय सैन्याला देण्यात येत आहे। अशाच पद्धतीची तिरंगा रॅली सध्या कोल्हापूरसह अनेक ठिकाणी सुरू आहे आणि याच तिरंगा रॅलीतून कोल्हापूर प्रमाणेच इतर ठिकाणीही आपल्या देशाप्रती असणाऱ्या भावना व्यक्त केल्या जात आहेत। महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।